हॅलो फ्रेंड्स, आज आपण इथं शिमला मिर्च आणि बटाट्याची भाजी करणार आहोत। तर त्याच्यासाठी जे लागणारे साहित्य आहे ते तुम्ही बघू शकता। मी इथं 2 मोठे शिमला मिर्च कट करून घेतलेत। इथं एक टोमॅटो घेतलाय चॉप करून मोठा, 2 कांदे असे उभे चिरून घेतले आहेत। ओके, त्यानंतर 4-5 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या, आलं आणि लसूण, आणि त्याच्या अतिरिक्त मेन म्हणजे आपल्याला इथं पोटॅटो पाहिजे। तर बटाट्याला पण मी इथं असं एकदम चॉप करून घेतले क्यूब्समध्ये। तर मी हे पाण्यात ठेवले कारण हे काळे पडतात म्हणून। तर आता आपण प्रोसेसला पुढे बघूया कसं करायचं भाजी ती। तर हे जिरं मोहरी तडतलं की मी कढीपत्ता आणि हिंग टाकला त्याच्यात। तर आता आपण ह्यात कांदा ॲड करूया जो उभा चिरलेला आहे। हे त्याला असा मस्त परतून घेऊया म्हणजे त्यातला जो मॉइश्चर असतो तो कमी होईल। कांदा मी टाकला की थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे तो कांदा पटकन शिजतो। तर आता बघू शकता तुम्ही कांदा आपला थोडाफार मऊ होत आलाय। तर हे मी सगळं जे आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या आहेत ते पण टाकणार आहे त्याच्यात, आणि त्यांना परत एकदा मिक्स करून घेणार आहे। हे चांगले मिक्स झाले की आपण त्याच्यात टोमॅटो टाकायचे, आणि टोमॅटोला पण थोडंफार मऊ व्हायला द्यायचं। आता मी ह्याच्यात ऑलरेडी बटाटा ॲड केला आहे। तर बटाटा आपल्याला एकदम मऊ करायचा आहे, तर तो तेलात जरा फ्राय करून घ्यायचा आहे। पण मी ह्या भाजीत जास्त पाणी ॲड करणार नाही आहे आणि जास्त मसाले पण ॲड करणार नाही। तर मी इथं ऑलरेडी धणे जिरे पूड घेतलं आहे, जे रोस्ट करून घेतलेलं होतं, आणि एक चांगला फ्लेवर येतो। ऑलरेडी आपण जिरं टाकलेलंच आहे त्याच्यामुळे जिरं मी थोडंसंच ॲड केलं आहे। आणि आता त्याच्यात आपण थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकूया, कारण ऑलरेडी मी इथं हिरव्या मिरच्या 5-6 यूज केल्या आहे। तुम्हाला जर हिरव्या मिरच्या नको असेल तर तुम्ही गरम मसाला ॲड करा, पण नॉर्मली ही भाजी सिंपल ठेवलेली आहे त्याच्यामुळं मी जास्त मसाले ॲड करणार नाही। तर आता बघू शकता मी इथं हळद लाल तिखट सगळं ॲड केलं आहे, मीठ पण ॲड केलं आहे, आणि ह्या भाजीला आपण आता हळूवारपणे असं मिक्स करून घेणार आहोत। ही मिक्स झाली शिजत आली की नंतर आपण त्याच्यात शिमला मिर्च ॲड करणार, कारण आपल्याला शिमला मिर्च इथं जास्त शिजवायची नाही आहे। ओके, तर आपण ती 5 मिनिटासाठी त्याच्यात मिक्स करणार आहोत। तर ऑलरेडी ही अगोदर भाजी आपल्याला बारीक मंद आचेवर शिजत ठेवायची आहे। तर तुम्ही बघू शकता बटाटा आपला अर्धा शिजत आला आहे। तर आपण ह्याच्यात हे शिमला मिरची टाकूया सगळे, आणि परत त्यांना एक चांगलं मिक्स करून घेऊया, आणि एक 5-6 मिनिटासाठी ही भाजी परत मंद आचेवर शिजत ठेवायची। तुम्ही बघू शकता मी इथं पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे, जस्ट वाफेवर शिजवलेली आहे भाजी, आणि खायला पण खरंच सुंदर लागते, टेस्टी लागते। तर नक्कीच तुम्ही ही वाफेवर भाजी ट्राय करून बघा, अजिबात त्याच्यात पाणी ॲड करू नका, आणि कशी झाली केल्यानंतर ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। तर आपण 10 मिनिटाची वाट बघूया। तर तुम्ही बघू शकता आपली ही भाजी रेडी आहे। तर आपण ही रेसिपी आता ट्राय करूया। मी आता या चपातीबरोबर खाते, तिला कशी झाली ती बघते। मस्तच। तर नक्कीच तुम्ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। चला तर मग भेटूया पुढच्या एपिसोडला।